पुण्याचे पालकमंत्री असताना मुलाचा 300 कोटींचा व्यवहार वडिलांना ज्ञात नाही असं म्हणत अंबादास दानवेंनी पुन्हा हल्लाबोल केलाय। पण दानवेंचं ट्विट पाहतोय, मुलगा पुण्यात 300 कोटींचा व्यवहार करतो हे पित्याला ज्ञात नाही, जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत। तुमचं तुम्हाला तरी पटतंय का? हे बोलताना बाजारभावापेक्षा दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता। चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या। न्यायमूर्ती जोटिंग समितीच्या निर्धर्तीवरती कोरेगाव पार्क प्रकरणात देखील समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी अशी आमची स्पष्टच मागणी आहे। माहिती आलेली आहे बाहेर, पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे। त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल। अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही। थोडंसं चौकशी सुरूच झालेली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल। याच्यात दोन गोष्टी आहेत। एक, मी ऐकलं कुठच्या तरी रजिस्ट्रार की कोणाला तरी निलंबित केलेलं आहे। खरोखर तिथे हा विषय संपतो का? एका निलंबनावर हा विषय संपतो का? जर खरोखर एवढी मोठी गोष्ट असेल तर मी आता पहिले एक मानून चालतो की आहे की नाही हे सत्य लोकांसमोर आपल्याच माध्यमातून येत आहे। पण जर ही परिस्थिती सत्य असेल, हा घोटाळा सत्य असेल, खरा असेल, तर एका निलंबनावर हे चालतं का? तिथपर्यंतचा विषय सीमित आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं आता भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांना देखील कळलं असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कळलं असेल की भाजप स्वतःकडे घेतं आणि खरं आहे की नाही माहित नाही, पण बदनाम करून तो सोडून देतो। एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे। मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे, ही देशी दारूची टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि टँगोला कुठेतरी संरक्षण द्यावं आणि त्या विभागाचं मंत्रिपद देखील त्यांनी अबकारी कराचे आपल्याकडे ठेवलेले आहे की जेणेकरून दुसऱ्या मुलाला त्या टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल। त्यामुळे असा डबल धमाका, डबल भ्रष्टाचार, डबल 2 नंबरचे कामं हे अजित पवारांकडून सरसकट सरलाट सुरू आहे।